केबिनचा चुरडा आणि 2 निष्पाप जीवांचा मृत्यू। वाशिम जिल्ह्यातील पेडगाव गावाजवळ पुण्याहून कारंजा जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकने जबर धडक दिली। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 20हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत। या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। वाशिम जिल्ह्यातील पेडगाव गावाजवळ 22 जुलैच्या पहाटे एक भीषण अपघात झालाय। नागपूरकडून संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा टायर अचानक फुटला आणि तो समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आदळला। या अपघातात अकोट येथील 36 वर्षीय मुकेश विठ्ठल नाटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅव्हल्स चालक अशोक वानखडे 55 वर्षीय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दोघांचाही अकोटशी संबंध आहे। सिंध कंपनीची ट्रॅव्हल्स MS37W 7772 पुण्याहून कारंजाकडे जात होती, तर ट्रक हा CG 04 MS 0391 हा नागपूरहून संभाजीनगरकडे निघाला होता। ट्रकचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि समोरून धडक बसली। धडकेनंतर ट्रॅव्हल्सच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला। ट्रक महामार्गावर पलटी झाला। या भीषण अपघातात 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे, तर 15 किरकोळ जखमी झालेत। कारंजा, शेलू बाजार, मंगळूरपीर येथून 108 रुग्णवाहिका आणि खासगी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासाभर विस्कळीत झाली होती। पोलिसांनी क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली। घटनेमुळे अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, तर पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळवले। केवळ एक टायर फुटल्यामुळे 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। महामार्गावरील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि यामागे एक प्रमुख कारण आहे वेग आणि निष्काळजीपणा। प्रशासन आणि वाहन चालक या दोघांचीही जबाबदारी आहे। सिटी न्यूजकडून मृतांच्या कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली।